मुंबईतून अटक झालेल्या 2 ISI एजंटमुळे भारतातील सर्वात मोठ्या हवाला सेलचा पर्दाफाश झालाय। इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला हवाला मार्फत पैसे पुरवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। मुंबई आणि भारतात जे बॉम्बस्फोट होतात त्यासाठी दहशतवाद्यांना पैसा कुठून मिळतो असा प्रश्न अनेकांना पडतो। महाराष्ट्र ATS आणि उत्तर प्रदेश ATS यांनी याच प्रश्नाचं उत्तर शोधत दहशतवादी संघटनांचा कणाच मोडलाय। मुंबईतून अटक करण्यात आलेले ISI एजंट जावेद आणि अल्ताफ हे देशात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामागील हवाला सेल चालवत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाचं भायखळा इथल्या कार्यालयाची रेकी आणि पोलिसांवर हल्ला करण्यासाठी कट रचणारा यासीन भटकळ हा ATS ऑफिस मागील हबीब मेन्शन मध्ये राहिला होता। त्याचवेळी जावेद आणि अल्ताफ यांनीच यासीन भटकळला 13 जुलै 2006च्या रेल्वे साखळी स्फोटासाठी मदत केली होती। याचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागलेत। फेब्रुवारी 2007 ते मार्च 2014 पर्यंत देशात झालेल्या प्रमुख बॉम्बस्फोटांमागे जावेद आणि अल्ताफनं आर्थिक पाठबळ दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। 2007 साली झालेले 2 बॉम्बस्फोट, 2008 साली झालेले 5 बॉम्बस्फोट, 2010 साली झालेले 2 बॉम्बस्फोट, 2011 साली मुंबई दिल्ली इथे झालेले 2 बॉम्बस्फोट, 2012 साली पुण्यात झालेला बॉम्बस्फोट, 2013 साली हैदराबाद आणि बंगळुरू इथे झालेले बॉम्बस्फोट, 2014 साली चेन्नई आणि बंगळुरू इथे झालेले बॉम्बस्फोट। तपास यंत्रणांना आता संशय आहे की जावेद आणि अल्ताफच्या हवाला सेलनंच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला दहशतवादी कृत्यासाठी पैसे पुरवलेत। दोराजी, राजकोट, गुजरात इथं 2007 साली पाकिस्तानच्या कराचीहून आलेल्या इक्बाल नावाच्या व्यक्तीनं जावेदची ओळख दानिश नावाच्या एका व्यक्तीशी करून दिली होती। इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा प्रमुख तसंच मुंबई आणि अहमदाबाद बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड दानिश रियाज हाच तो दानिश असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। याच दानिशच्या सांगण्यावरून जावेदनं फैजाबाद इथल्या ISI एजंट अफ्ताबच्या अकाउंटमध्ये पैसे भरले होते। मुंबईसह देशभरात झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीनच्या स्लीपर सेलने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती। या स्लीपर सेलला अनेकदा पोलिसांनी उद्ध्वस्त केलं होतं, पण तरीही पुन्हा नव्यानं हा स्लीपर सेल उभा राहायचा। यामागे कारण होतं ते म्हणजे स्लीपर सेलला उभा करायचा हवाला सेल। आता या हवाला सेललाच उद्ध्वस्त केल्यामुळे हवाला सेलला कोट्यवधी रुपये कोणत्या मार्गाने कशा पद्धतीने यायचे याचा छडा लावण्याचा प्रयत्न आता तपास यंत्रणा करतायत। पुढे जर्नलिस्ट वैभव अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।